नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, गेल्या 15 ते 20 दिवसापासून पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे, परंतु एकाही जिल्ह्याचं वाटप पूर्ण झालेलं नाही. काही जिल्ह्यामध्ये अर्धवट तर काही जिल्ह्यामध्ये 20%, 30%, कुण्या जिल्ह्यात 40%, 50% असं वाटपाचं चित्र दिसत आहे. मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला आशा लागलेली आहे की माझा पीक विमा कधी पडेल. परंतु मित्रांनो, ह्याच्यावरून हे स्पष्ट दिसत आहे की सांगायची काहीच गरज नाही की राज्य शासनाने जो निधी पाठवलेला आहे तो निधी आणि आता जे वाटप चालू आहे यावरून हे स्पष्ट होते की पीक विम्याचं वाटप हे कशा प्रकारे चालू आहे. मित्रांनो, राज्य शासनाने टोटल अगोदर जो पीक विम्यासाठी निधी दिलेला होता तो 2500 ते 2550 कोटी रुपये दिलेला होता. मित्रांनो, ह्याच्यावरून हे स्पष्ट होतं आहे की 2550 कोटीमध्ये त्यांनी परत भरती गाठली आणि 3173 कोटीची वाढ करून त्यात टोटल निधी केला 3173 कोटी. 3173 कोटीमध्ये परत 5 कोटीची भर घालत 3178 कोटीची निधी त्यांनी मंजूर केला. परंतु हे स्पष्ट नाही की परंतु मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये स्टिगर्समार्फत पीक विम्याचं वाटप चालू असतानाच एका जिल्ह्यामध्ये एक स्टिगर, काही दोन जिल्हे, एका जिल्ह्यामध्ये 2 स्टिगर तर काही जिल्ह्यामध्ये 3-3 स्टिगर्समार्फत पैसे वाटपाची प्रक्रिया चालू आहे. मित्रांनो, परंतु सध्याच्या जो पीक विमा वाटप चालू आहे तो हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती ह्या 2 स्टिगरचाच पीक विमा सध्या पडत आहेत. आणि जी उर्वरित जी रक्कम आहे, जी 22 एप्रिलपर्यंत वाटप केलेली रक्कम आहे ती 1620 कोटी रुपये व वाटप करायची राहिलेली आहे ती 1558 कोटी रुपये. ह्याच्यावरून हे आपण अंदाजा घालू शकतो की पीक विम्याचं वाटप हे 2 टप्प्यामध्ये होऊ शकतं. कारण हा टप्पा जो आहे तो पहिला टप्पा आहे. राज्य शासनाने जी पहिल्या टप्प्याची रक्कम वितरित केली आहे यामध्ये फक्त नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती ह्या 2 टप्प्यासाठीच हा निधी आहे. परंतु आता शेतकरी या विवंचनेत आहेत की हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती ह्या 2 स्टिगर्समार्फत सध्या जर हे टोटल रक्कम जर वाटप होत असेल तर मग काढणी पश्चात नुकसान भरपाई व पीक पीक कापणी प्रयोग आधारित जो निधी आहे तो कधी येणार. तर ह्याच्याहून हे सांगता येईल की राज्य शासनानं रक्कम देत असताना फक्त टोटल रक्कम दिलेली आहे, परंतु त्यांनी कोणत्या माध्यमातून वाटप करा असं एकदाही सांगितलेलं नाही. परंतु तो अधिकार फक्त विमा कंपनीचा आहे आणि विमा कंपनी आतापर्यंत जितका निधी आलेला आहे आणि सध्याचा जो मंजूर निधी आहे तो फक्त नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 स्टिगर्समार्फत वाटप करणाऱ्या असल्याचे स्पष्ट केलेले आहे व तसं कृषी विभागानंही कळवलेलं आहे. मग हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती ह्या 2 स्टिगरसाठी जर एक टोटल रक्कम 3178 कोटी असेल तर मग पीक कापणी प्रयोग आधारित व काढणी पश्चात झालेल्या नुकसान भरपाईची जे शेतकऱ्यांनी दावे केलेली होती त्यांची रक्कम शेतकऱ्यांना आता येणार का. तर ह्याच्याहून हे लक्षात येत आहे की हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती हे या 2 स्टिगरचे हे पैसे आहेत आणि येणारी जी रक्कम आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्य शासनामार्फत ती पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा व काढणी पश्चात झालेली नुकसान भरपाई या आधारे येणारी आहे. म्हणजे ह्या टोटल रकमेमध्ये पीक कापणी प्रयोग पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा व कापणी झाल्यानंतर जो पीक विमा असतो व काढणी पश्चात झालेल्या नुकसानानंतर जो क्लेम केला असतो त्याचा निधी या टोटल रकमेत नाही. ह्यावरून हे लक्षात येतं शेतकरी मित्रांनो की जो निधी आहे तो फक्त 2 स्टिगरचा आहे आणि जो उर्वरित जो निधी येणं बाकी आहे तो राज्य शासनामार्फत यायचा बाकी आहे. कारण जे शेतकरी काढणी पश्चात काढणी पश्चात ज्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यांनी क्लेम केले होते त्यांचा निधी यातून पडणार नाही. हे मी सांगत, राज्य शासन जरी आणि विमा कंपनी जर सांगत नसेल तर आपण भोळे नाहोत समजावून घ्यायला. त्याने 2दा 3दा 4दा हे स्पष्ट करत आहेत की ही रक्कम जी आहे ती नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरचीच आहे आणि उर्वरित जे 2 स्टिगर आहेत त्यांचा निधी अजून यायला वेळ आहे आणि तो राज्य शासनाने दिल्यानंतरच त्या 2 स्टिगरचं वाटप होणार आहे. ह्याच्याहून हे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे आपण काय करतोय की आपले जे जे लोकलाइज्ड जे आहेत, लोकलाइज्डवाल्याचे पैसे पडलेत आणि ज्यांचे पडले नाही ते लोकलाइजवाल्याचे पैसे येतील ह्या 8 रोजात. कारण त्यांचे टोटल 1558 कोटी रुपयाचं अजून वाटप आहे. परंतु याच्यामध्ये यील्ड बेस पीक विमा उत्पन्नावर आधारित पीक विमा व काढणी पश्चात झालेली नुकसान भरपाई याचे जे 2 स्टिगरचे पैसे या टोटल रकमेत नाहीत. त्यासाठी राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्याचा ज्यावेळेस निधी जाहीर करेल त्यावेळेस ह्या 2 स्टिगरचे पैसे येणार आहेत. त्यामुळं हे त्यांनी जरी स्पष्ट केलेलं जर नसलं तर आपण समजून घ्यायला वेडे नाहोत. त्यामुळं हे 2 स्टिगरचे पैसे राज्य शासनाने दिल्यानंतरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहेत.
त्यामुळे आता फक्त नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती ह्या दोन स्टिगरचेच पैसे सध्या पडलेले आहेत आणि पडणार आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी जे पीक कापणी प्रयोगावर आधारित आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई ह्या दोन स्टिगरची जी वाट पाहत आहेत, तर ह्या टोटल 3178 कोटीमध्ये ते पैसे नाही आहेत. ते राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा निधी जाहीर केल्यानंतर ते दोन स्टिगरचे पैसे खात्यावर पडतील. हीच एक अपडेट द्यायची होती. कारण 3178 कोटी जर नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी पैसे आहेत, तर मग हे बाकीच्या दोन स्टिगरचे पैसे कुठं आहेत? तर ते पैसे राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यात निधी दिल्यानंतर वाटप होतील आणि होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त जे जरा पैसे तुमचे येणार आहेत दोन स्टिगरमार्फत जे शेतकरी राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांचे बी पैसे येतील. फक्त यायची वाट पहा. कारण फक्त हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती या स्टिगरचेच 3178 कोटी आहेत आणि ते वाटप काही शेतकऱ्यांना झालेलं आहे व काही शेतकऱ्यांचं वाटप होत आहे. त्यामुळे हे टोटल वाटप झाल्यानंतर उर्वरित दोन स्टिगर जे राहतात त्या स्टिगरचे राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यात निधी दिल्यानंतर ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होतील. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व सपोर्ट करा. धन्यवाद.